नमस्कार मंडळी, मी सायली मालवणी चेडू. तर आज 4 एप्रिल मालवणी बोलीभाषा दिन असा, तर मग म्हटलं काहीतरी मालवणी स्पेशल रेसिपी शेअर करूया. आमच्या मालवणी पद्धतीची माशांची आमटी कशी करतात ती बघा. आता पहिल्यांदा ही मासे अशी व्यवस्थित धुवून स्वच्छ साफ करून घ्यायचे. त्याच्यानंतर ते धुवून झाले की त्यांना माशांक मीठ लावून घ्यायचा. आम्ही जाडा मीठ वापरतो कारण ते चवीक बरा लागतं. आणि थोडा वेळ ते मासे तसेच ठेवून द्यायचे, जेणेकरून मीठ त्या माशांक व्यवस्थित लागतं, त्याच्यात व्यवस्थित मुरतं आणि चव बरी येतं. त्याच्यानंतर नारळ फोडून घ्यायचे. आता आम्ही मालवणी असं त्याच्यामुळे आमका जेवणात खोबऱ्या ह्या लागतात. तर ह्यो असा नारळ फोडून झालो की लाल सुकी मिरची घ्यायची आणि त्याचे असे देठ काढून घ्यायचे आणि त्यांना पाण्यात भिजवत ठेवायचं. त्याच्यासोबत उभो बारीक चिरलेलो कांदो, लसणीचे पाकळे, आल्याचे तुकडे त्याच्यात घालायचे. हे बघ, ही तिरफळ असत ही पण त्याच्यात घालायची आणि थोडेसे धणे घालायचे. ह्या सगळा थोडा वेळ तसाच भिजवत ठेवायचा. आता आपण नारळ किसून घेऊया. नारळ किसून झालो की भिजत ठेवलेली मिरची, बाकीचं साहित्य असा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. त्या प्लेटमध्ये बाजूक ठेवून देऊया. तुमका नंतर कळताला आता कशासाठी काय. आता खोबरा वाटून घेऊया. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडा पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं. तर आमका मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण खूप लागतं आणि माशाची आमटी पण मडकीत बनवलेली ना चवीक बरी लागतात. आता एका मडकीत बारीक चिरलेलो कांदो तेल टाकून लालसर होईपर्यंत परतायचं. आमच्या घरात हिरवी मिरची पण घालतात, काही जण नाही घालणार, तरीही बारीक चिरलेली मिरची आपण घालून परतून घ्यायची. नंतर ज्या लाल सुक्या मिरचीचा वाटलेला वाटप होता त्या घालून परतवायचा. त्याच्यात खोबऱ्याचा वाटप घालायचा आणि परतवायचा. थोडासा पाणी घालायचा आणि त्याच्यात थोडं शिजून झाल्यानंतर हे असे मासे टाकायचे आणि त्यांना शिजाक द्यायचा. कोकमा म्हणजेच आमसूला टाकायची. आता मीठ घालूया. मीठ घालून झाला की अशी आमटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. थोडा वेळ शिजत ठेवायची आणि आपली रेसिपी तयार असा. माका माहीत असा तुमका नक्कीच ही मालवणी पद्धतीची माशाची आमटी आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी लागतं. आणि मालवणी पाण्याची चव पण ह्याच्यात असते, त्याच्यामुळे इकडे बनवलेली माशाची आमटीची चव ही वेगळी लागतात. काही जण हैसून पाणी पण घेऊन जातात त्यांच्याकडे बनव, त्यामुळे ती चविष्ट लागतात. आणि हा मी एक सांगू विसरलं, आम्ही त्याच्यात कैरीची फोडी पण घातलं. काही जणांना ते आवडतात, ते का चव बरी येतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.